रामचंद्र महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। हे अनावर न विचारिता, वायाचे दिवसा उपनला चित्ता, एरवी भानु तेजी काय खद्योता शोभा आथी। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभाला जे काही प्रास्ताविक केलेलं आहे, त्या प्रास्ताविकातील ही ओवी आहे, 67 क्रमांकाची ओवी आहे। ज्ञानोबारायांनी प्रास्ताविक करत असताना गीतेचं महात्म्य सांगितलं आणि गीता महात्म्य सांगितल्यानंतर गीता ऐकण्याचा जो अधिकार आहे तो कसा आहे, कोणाचा आहे, कशा पद्धतीने गीतेचं श्रवण केलं पाहिजे याचंही विस्ताराने वर्णन करून सांगितलं। आणि अहो अर्जुनाची ये पांती परिसनया योग्य होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावे असं म्हटलं। अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता ज्यांची आहे त्यांनी कृपा करून इकडे लक्ष द्या। अर्जुन महाराजांसारखं श्रवण आपल्याला करता आलं पाहिजे, परंतु समोर बसलेले जे श्रोते आहेत ते सगळेच थोर श्रोते आहेत। श्री निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत, न विचारता वायाचे दिवसा उपनला चित्ता। गीतार्थाचं काम जे आहे, गीता सांगण्याचं काम आहे, हे अनावर आहे, म्हणजे मला आवरणारं नाही, माझ्या आव्याख्याच्या बाहेरचं आहे। पण असं असताना सुद्धा न विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता। न विचारता म्हणजे आपल्याकडून हे काम होण्यासारखं आहे की नाही याचा विचार न करता, किंवा आपल्याला न विचारता, आता आपल्याला न विचारता असं म्हणता येणार नाही, कारण आज्ञा श्री निवृत्तीनाथांचीच आहे। पण मी विचार केला नाही, तुम्ही आज्ञा केली आणि मी लगेच सांगायला तयार झालो, माझ्या सामर्थ्याचा मी काही विचार केला नाही। वायाचे दिवसा उपनला चित्ता, दिवसा म्हणजे धैर्य निर्माण झालं, सहज माझ्या मनामध्ये धैर्य निर्माण झालं, उगाचच माझ्या मनात धैर्य निर्माण झालं। कशा करता धैर्य निर्माण झालं? हा गीतार्थ सांगण्याकरता, ज्ञानेश्वरी सांगण्याकरता माझ्या मनात धैर्य निर्माण झालेलं आहे। पण हे माझं काम कशाप्रमाणे आहे? ज्ञानोबराय म्हणतात, एरवी भानु तेजी काय खद्योता शोभा आथी। सांगा म्हणे, भानु तेजी म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्यप्रकाशात काजव्याला काही शोभा आहे का? काजव्याच्या प्रकाशाला काही शोभा आहे का?
आवडे तेसना धुंदुरू परी महातेजी न मिरवी काय करू अमृताच्या ताटी ओगरू ऐशी रससोय कैशी. किती मोठा काजवा असेल पण त्या काजव्याला त्याचा प्रकाश जो आहे तो रात्रीचा ठीक आहे, परंतु सूर्याच्या प्रकाशात त्या काजव्याचा प्रकाश काय आहे? हा आगा सहस्र किरणाची दिठी पुढे चंद्रही लोपे किरीटी खद्योत काय ओटओटी आपोलेनी तेज. तुकाराम महाराज म्हणतात खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग. त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश आल्याबरोबर चंद्रही लोपून जातो, बाकीचे जे आहेत ते दिसतच नाहीत. तारा तेज संपत्ती दिनकारापाशी म्हटलंय. मग अशा सूर्य तेजापुढे जिथे चंद्र लोपून जातो तिथे खद्योत म्हणजे आपला हा काजवा. काजवेने आपला प्रकाश दाखवावा का? काजव्याचा प्रकाश तो काय आहे सूर्यप्रकाशापुढे. तसं आता इथे हा दृष्टांत आहे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात हे गीतेचं ज्ञान म्हणजे सूर्यासारखं आहे आणि माझी बुद्धी म्हणजे काजव्यासारखी आहे. आणि मी गीतार्थ सांगणं म्हणजे काजव्याने सूर्यापुढे आपला प्रकाश प्रगट करण्यासारखा आहे. काजव्याने आपली शोभा सूर्यापुढे काजव्याने सूर्यापुढे आपला प्रकाश प्रगट करण्यासारखा आहे. आता वास्तविक पाहतात ज्ञानोबाराय तसे नाही आहेत. ज्ञानोबारायांनी घेतलेली नीनता आहे, नम्रता आहे. श्रीगुरूंची कृपा होण्याकरता श्रीगुरूंना प्रार्थना करत असताना आपली नीनता नम्रता श्रीगुरूंच्या पुढे प्रगट केली पाहिजे. प्रार्थनेचं एक अंग आहे. ज्याला प्रार्थना करायची ना त्याच्या पुढे आपली दीनता प्रगट करायची, नम्रता प्रगट करायची, मग त्यांची कृपा येत असते, प्रगट होत असते. म्हणून ज्ञानोबाराय तसं पाहायला गेलं तर उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे आले लोटांगणी चांगदेव. पण श्रीगुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर कशी नम्रता धारण केली पाहिजे हे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगतात. हे अनावर विचारिता, अनावर न विचारिता, हे अनावर आहे. आवरण्यासारखं नाही, कारण गीतेमध्ये ज्ञान आलेलं आहे हे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आणि परमात्मा स्वरूप जे आहे तेच अनावर आहे. परमात्मा जो आहे तो व्यापक आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोने विठ्ठल व्यापक त्रिभुवनी मन वाचातीत तुझे हे स्वरूप. भगवंताचं स्वरूप कसं आहे? मनाच्या पलीकडे वाचेची मनाची नखी न लगे इंद्रिया कीर जोगे काय होईल असं असलेलं परमात्म्याचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचं वर्णन गीतेमध्ये आहे आणि त्या गीतेवर आपल्याला लिहायचं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हे अनावर काम आहे, अवघड काम आहे. 18व्या अध्यायामध्ये जेथ व्यासादिकाचे उन्मेख रहाट ताती साशंक ते तर मीही एक रंक चावळी करे. 18व्या अध्यायामध्ये शेवटी हा विचार आलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. या गीतेचं वर्म सांगायचं म्हणजे अवघड काम आहे. एखाद्या वेळेस कल्पतरूच्या बागा लावता येतील. आता कल्पतरूची बाग लावणं एवढं सोपं आहे का? कल्पतरूच आपल्याला माहिती नाही, आपल्याला कल्पतरू कधी पाहायलाही मिळत नाही, दिसत नाही. पण ज्ञानोबाराय सारखे संत म्हणतात कदाचित होऊ शकतं.
कल्पतरूच्या बागा लावल्या जाऊ शकतात, तेही काही कठीण काम नाही, परंतु गीतार्थाचं वर्म निवडणं म्हणजे कठीण काम आहे. पण असं कठीण काम जरी असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी मी ते करायला घेतलेलं आहे. हे अनावर न विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता. माझ्या चित्तामध्ये त्या ठिकाणी धैर्य निर्माण झालेलं आहे. आणि हे धैर्य कशामुळे निर्माण झालंय त्याचं पुढं कारणही सांगितलंय. परितेथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. मला आधार आहे, नाही तर एवढं अवघड काम मी कशाला हाताला घेतलं असतं. पण किती अवघड काम असलं आणि संतांची कृपा असेल, देवाची कृपा असेल तर होऊ शकतं. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहम वंदे. एरवी भानू तेजी काय खद्योता शोभा आथी. वास्तविक पाहता माझं हे गीतेवर विवरण करणं, ज्ञान सांगणं म्हणजे एक काजव्याने केलेली, त्या ठिकाणी काजव्याने केलेला प्रकाश आहे, काजव्याचा प्रकाश आहे. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं पुढच्या ओळीमध्ये, वाचा पुढची ओळी. की टिटीभू चाचुवरी माप सोये सागरी, मी नेनतू त्या परी प्रवर्ते येथ. टिटवी नावाचा एक पक्षी आहे. योग वशिष्ठात सुद्धा एक कथा आलेली आहे. त्या टिटवीने समुद्राच्या जवळ आपली अंडी घातली आणि समुद्राला भरती आली आणि समुद्र ती अंडी घेऊन गेला. टिटवी आल्यानंतर फिरून पाहायला लागली, आपली अंडी शोधायला लागली, तर तिला काही ती अंडी दिसली नाहीत. शेवटी समुद्रावर रागवली, समुद्राला विनंती केली, माझी अंडी तू आणून दे परत. पण आता समुद्र कशाला आणून देतोय. मग त्या टिटवीला आला राग. ती म्हटली, माझी अंडी तू आणून देत नाही का, आता मी तुला उपसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून टिटवीने समुद्राचं पाणी चोचीत घ्यायचं आणि बाहेर टाकायचं. काय आपापती वैरी केला म्हटलंय. पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानूची खंती, टिटवीने आपापती वैरी केला. मग त्या ठिकाणी टिटवी, आता ही टिटवी कधी पाणी उपसणार. पण गरुड महाराजांनी ते पाहिलं. गरुड महाराजांनी टिटवीला विचारलं, काय चाललंय तुझं काम. म्हटले, काही नाही, समुद्राला उपसून टाकायचंय सगळ्या. गरुड महाराजांना तिचा निश्चय आवडला. माणसाने आपलं कोणतंही काम करायचं असेल तर एवढ्या निश्चयाने केलं पाहिजे. अगोदरच आपण म्हणतो आपल्याला जमल का, आपल्याला होईल का, आणि नाही होणार, कशाला करा. योग वशिष्ठामध्ये सांगितलं, त्या टिटवीसारखा निश्चय जर असेल, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. असा ज्याचा निश्चय झाला, गरुड महाराजांना दया आली आणि गरुड महाराजांनी समुद्राला विनंती करून ती सगळी अंडी परत द्यायला लावली. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी हे गीतेचं ज्ञान सांगायला लागलोय. गीतार्थ म्हटलंय बरं का. शब्दार्थ कळणं सोपं आहे गीतेचा, शब्दार्थ सांगता येईल. पण इथे ज्ञानोबाराय जे सांगणार आहे ते देवाचे मनोगत तू दावीत असे मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाला नेमकं काय गीतेत म्हणायचं आहे, तात्पर्य अर्थ सांगायचा आहे. तात्पर्य अर्थ सांगणं थोडंसं कठीण आहे, भावार्थ सांगणं थोडं कठीण आहे. देवाच्या काय मनात आहे तसं ज्ञानोबारायांना काय सांगणं अवघड नाही. पण ज्ञानोबारायांनी चरित्र करून दाखवलंय, लीला करून दाखवलंय.
ज्ञानोबारायांनी सगळं कर्तृत्व गुरूंच्याकडे दिले. मी काहीच करू शकत नाही, पण गुरूंची कृपा असेल तर मनुष्याला सर्व काही करता येतं हे आपल्याला दाखवून दिलं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात तसं गीतेचं ज्ञान जे आहे ते समुद्रासारखंच आहे. आणि मी गीतेवर बोलणं म्हणजे त्या टिटीभू चाचूवरी माप सुये सागरी. गीता म्हणजे सागरासारखी आहे. आणि मी गीतेवर सांगणं, मी गीतेवर चिंतन करणं, मी गीतेवर बोलणं म्हणजे त्या टिटवीने त्या ठिकाणी समुद्रातलं पाणी घेऊन उपसणं आणि बाहेर टाकण्यासारखं आहे. त्याप्रमाणे मी नेन तू म्हणजे मी सुद्धा कसा आहे, एरवी तरी मी मूर्ख म्हटलंय ज्ञानोबा. पुढे ओळी येणारच आहे. मी गीतेसंबंधी, गीतेच्या तात्पर्य अर्थासंबंधी तसं काही जाणतच नाही. मी नेन तू त्या परी प्रवर्ते येथ. मी त्या ठिकाणी याच्यामध्ये प्रवृत्त झालेलो आहे. पण ज्याप्रमाणे तिकडे त्या टिटवीचा निश्चय पाहून गरुडाला दया आली आणि गरुड महाराजांनी ती परत अंडी आणून दिली किंवा तिचं कार्य साधून दिलं, तसं तुम्ही गरुडासारखे आहात हे मला माहिती आहे. मी जरी टिटवीसारखा असलो, गीतेचं ज्ञान जरी समुद्रासारखं असलं आणि गीतेवर बोलणं म्हणजे माझं कार्य जे आहे त्या टिटवीसारखं जरी असलं, तरी सुद्धा मला एवढं माहिती आहे तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहेत. तुम्ही माझ्याजवळ असल्यामुळे मी हा निश्चय केलेला आहे आणि माझा निश्चय सफल होणार आहे हे मला माहिती आहे तुमच्या आधारामुळे. आणि म्हणून मी जे तुम्हाला लक्ष द्या म्हणतोय, मी जे त्या ठिकाणी अहो अर्जुनाची पांती म्हटलो, कृपा करून संती अवधान द्यावे म्हटलो, त्याचं कारणही आहे. त्या ठिकाणी तुमची जर कृपा झाली, अहो आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुखी आती अंगीकारी, तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. मुख्या माणसाने जरी मुख्या माणसाला जरी तुमचा स्नेह प्राप्त झाला, मला सगळं माहिती आहे, तरी मला तुमचं सामर्थ्य माहिती आहे. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्य अति भारती. वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. म्हणून ऐका आकाश घेऊसावे, तरी त्याहुनी अनिक त्याहुनी थोर व्हावे, मनोवनी आपाडू हे आगवे निर्धारिता. म्हणजे ऐका आकाश घेऊसावे. आकाशाला गवसणी घालायची असेल, आकाशाला जर कवळायचा असेल, तर अनेक त्याहुनी थोर व्हावे. आकाशाला जर आपल्याला गवसणी घालायची असेल तर आकाशापेक्षा मोठा मनुष्य पाहिजे. आता आकाश किती मोठं आहे? आकाश ज्ञानोबाराय म्हणतात, अगं आकाश के नाही. आकाश कुठं नाही मला सांगा? सगळीकडेच आकाश आहे. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आकाश सगळ्या ठिकाणी आहे. आकाश व्यापक आहे. आणि आकाशाला गवसणी घालायची असेल तर आकाशापेक्षा मोठा पाहिजे. तसं हे गीतार्थ सांगणं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. अहो आकाशालाही एक वेळ गवसणी घालता येईल. गीतेमध्ये जे आहे वर्णन आलेलं आहे ते परमात्म्याचं आलेलं आहे. आणि परमात्मा जो आहे तो आकाशापेक्षाही मोठा आहे. ज्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये नभ तुझ माझी खेळे लपी थपी, चळवळी जे आणिले दैविकीने निजबळे, नभ तुझ माझी खेळे लपी थपी. आकाश तुझ्या स्वरूपाच्या मध्ये लपीथपी खेळतं म्हणजे असे किती आकाश आहेत? भगवंताच्या स्वरूपामध्ये असे किती आकाश आहेत, किती पंचभूत आहेत, अनंत ब्रह्मांडे.
एका रोमे आईशी धेंडे म्हटलंय. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा व्यापक, व्यापक असलेला आणि परमात्म्याचं वर्णन करायचंय, परमात्म्याविषयी बोलायचंय. गीतेमध्ये जे बोलायचंय ते कोणाविषयी? परमात्म्याविषयी बोलायचंय. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ऐका आकाश घेऊसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे. आकाशाला गवसणी घालायची तर त्याच्यापेक्षाही मोठं व्हावं लागेल. मनवोनी आपाडू हे आगवे निर्धारिता, हे आगवे निर्धारिता आपाडू म्हणजे ज्याचा पाड लागत नाही, माझ्या योग्यतेच्या बाहेरचं हे सगळं आहे. माझी योग्यता नाही, गीतेवर बोलण्याची माझी योग्यता नाही. गीतेचा तात्पर्य अर्थ मी सांगू शकत नाही. गीतेचा बरं तात्पर्य अर्थ सांगायचा आहे आणि तोही रसाळ भाषेत सांगायचा आहे. त्या ठिकाणी अलंकारिक भाषेत सांगायचं आहे. म्हणून माझ्या योग्यतेच्या बाहेरचं हे जरी काम असलं, अवघड काम असलं, तरी सुद्धा तुम्ही जर लक्ष दिलं, तुम्ही जर कृपा केली तर माझ्याकडून ते होऊ शकत. तर एरवी हे होण्यासारखं काम नाही. का होण्यासारखं नाही? या गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. हे असो शब्द ब्रह्म जे वाजे बाजे, शब्द मावळिल्या निवांत निजे. तो गीतार्थ मराठिया बोले जे हा पाडू काही. शब्द ब्रह्म जे बाजे, शब्द मावळलिया निवांत निजे. शब्द ब्रह्मंज वेद, ज्ञानोबारांनी पुढे म्हटलेले. ते तर वेडावती वेद म्हटलंय. हे तर वेद मुखे झाले, मन पवन पांगुळले, राती विन मावळले रवी शशी. परमात्म्याचं वर्णन करत असताना वेद सुद्धा इतका वेद आहे. हो, शेषाहुनी तोंडागळे बोलके आती, पाहे पा जाणवेचे नि बळे. कोणी वेदापासून आगळे? वेदापेक्षा कोण हुशार आहे? वेदापेक्षा कोण ज्ञान आहे? पण येत वेदमुखे झाले. हा मन पवन पांगुळ आहे, तोही वर्णन करू शकत नाही. असं परमात्म्याचं वर्णन करायचंय गीतेमध्ये. म्हणून या गीतार्थाची थोरी सोये श्री शंभू, सोये शंभूवरी. भगवान महादेव सुद्धा या गीतार्थाची थोरी वर्णन करतात. पद्मपुराणामध्ये गीतेचं महात्म्य आलेलं आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं महात्म्य आलेलं आहे. पार्वती मातेने भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला. आपण परवा बोलून आलोय. भगवान शंकर हे नेहमी बोधामध्ये असतात, आपल्या स्वरूप स्थितीमध्ये असतात, नेहमी आनंदी असतात. स्मशानामध्ये राहून सुद्धा परमात्मा आनंदी असतात. आपल्याला मंदिरात सुद्धा आनंदी राहता येत नाही, आपल्याला घरी सुद्धा आनंदी राहता येत नाही. पण भगवान शंकर म्हणतात आपला आनंद जो आहे हा देशावर अवलंबून नाही. आपला आनंद हा वेशावर अवलंबून आहे. आपला आनंद हा व्यक्तीवर अवलंबून नाही. आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. आणि म्हणून नेहमी आनंदी असणारे भगवान शंकर, आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राहणारे भगवान शंकर, निर्भय अशी अवस्था त्यांना प्राप्त झाली. मागे मी एक दृष्टांत सांगितलं होता, गोष्ट सांगितली होती. नारद महर्षी एकदा कैलास पर्वतावर गेले आणि नारद महर्षींनी पार्वती मातेला विचारलं की तुम्हाला सगळ्यात आवडणारं काय? ते म्हणले सगळ्यात आवडणारा म्हणजे भगवान शंकर. ते जगाचे स्वामी आहेत, ते महादेव आहेत. माझं त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. म्हणजे तुमचं त्यांच्यावर आहे, पण त्यांचं तुमच्यावर आहे का? कळी लावी जे नारद.
म्हटले आहेच, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मग त्यांचं जर तुमच्यावर प्रेम असेल तर त्यांनी तुम्हाला त्यांच्या गळ्यात जी मुंडमाळ आहे ती कोणाची आहे कधी सांगितलं का? मग ते सांगतील. मग तेवढं विचारून बघा म्हणे. गेले नारद महर्षी कळ लावून. पार्वती माता त्या ठिकाणी आल्यानंतर सगळा भगवान परमात्म्याला पाहुणचार वगैरे झाला, सगळं झालं, सेवा झाली. सेवा झाल्यानंतर विचारलं, देवा तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? म्हटले तुझ्यावरच. देवी जैसे का स्वरूप तुझे. माझं प्रेम भक्तावर असतं सगळ्यात जास्त. ज्याचं प्रेम माझ्यावर त्याच्यावर माझं अतिप्रेम. देवा मग एक गोष्ट विचारू का? म्हणजे तुमच्या गळ्यात ही जी मुंडमाळा आहे कोणाची आहे? असं म्हटल्यानंतर भगवान शंकर म्हटले, ते कशाला विचारते तू? दुसरं काहीतरी विचार. मग आणखीन उत्सुकता निर्माण झाली. मला तेच सांगा म्हणे, कोणाची मुंडमाळ, कोणाची एवढी मस्तक आहेत? म्हणजे नारद महर्षी आले होते का इथं? हो, ते नारद महर्षी येऊन गेले. म्हणजे नारद महर्षींनी काहीतरी एक काडी लावलेली दिसते. पार्वती मातेच्या मनात संभ्रम निर्माण झाला ना, इतकी मुंडकी कोणाची? आणखीन माझ्यावर प्रेम आहे म्हणतात आणि मुंडकी तर आणखीन गळ्यात भरपूर घालतात. मस्तकं तर भरपूर आहेत गळ्यामध्ये. म्हटली ही सगळी मस्तकं तुझीच आहेत पार्वती. तुझे अनेक जन्म झाले आणि प्रत्येक जन्मात तुझा वियोग मला सहन होत नाही, म्हणून तुझं मस्तक मी एक निशाणी म्हणून धारण करतो. मग माझे एवढे जन्म झाले, तुमचे नाही झाले का? म्हटले मला जन्म नाही, मला मरण नाही. म्हणजे कसं काय तुम्हाला जन्म नाही मरण नाही? म्हणजे मला जन्म मरण का नाही? कारण मी नित्य गीता तत्वाचं चिंतन करतो. आणि गीता तत्वामध्ये मुक्त होण्याची विद्या सांगितली, मरणमारी विद्या सांगितली. ज्याने गीता तत्व वाचलं, गीता तत्व समजून घेतलं, तो अमर होतो. असं गीतेच्या अनेक श्लोकामध्ये सांगितलंय, अनेक त्या ठिकाणी ओळ्यामध्ये सांगितलंय. ज्याने गीता वाचली, ज्याने गीता ऐकली, तो अमर होतो. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. किती वेळा सांगू तुम्हाला? किंबहुना हेर झारे मरणाईलीकडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी. गीता ज्याने ऐकली, गीता ज्याने वाचली, समजून घेतली, त्याची ही स्थिती आहे. मग पार्वती मातेने सांगितलं, तुम्ही मग मला सुद्धा हे सगळं गीता तत्व समजून सांगा, मला सुद्धा अमर होऊ द्या ना. मग शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेनोकै त्रिपुरारी सांगितले जय. पार्वतीला आश्चर्य वाटलं. ते तर भवानी प्रश्न करी, या गीतार्थाची थोरी सोय शंभू सोये स्वतः शंभू विवरी. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कार. चमत्कार म्हणजे आश्चर्य वाटलं. आणि माझ्यापेक्षा आणखीन कोणती गीता श्रेष्ठ आहे? कोणती गीता आणली तुम्ही आणखीन? आम्ही तुम्हाला सर्वस्व समर्पण केलं आणि आमच्या समोर तुम्ही दुसऱ्याचं महत्व सांगता. आपल्या आवडीची व्यक्ती असेल, आपली प्रिय व्यक्ती असेल आणि तिच्या समोर आपण दुसऱ्याचं महत्व सांगायला लागलो. तो म्हणतो आम्ही काय तुमचे भक्त नाही का? व अर्जुनासमोर भगवंताने दुसऱ्याचं वर्णन करायचं. उद्धवासमोर गोपिकांचं वर्णन केल्यानंतर उद्धवाला राग यायचा, म्हणजे आम्ही काय तुमचे भक्त नाही का? तसं पार्वती माता म्हणते, कोणती गीता आणली तुम्ही आणखीन? पार्वती मातेला वाटलं बाईच आहे का काय दुसरी आणखीन? हे विनोद सांगितला. पार्वती माता सुद्धा गीतेचं चिंतन करतात. गीता हे तत्व आहे. या गीतार्थाची थोरी सोय शंभू विवरी. मग भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केलं, अगं पार्वती तुला माहिती नाही, भगवान विष्णू सुद्धा हे चिंतन करतात. भगवान विष्णू लक्ष्मीला हेच सांगतात, गीतेचं चिंतन सांगतात. आणि म्हणून भगवान विष्णू शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम वगैरे भगवान शंकराचं वर्णन भगवान शंकरांनी केल्यानंतर, भगवान विष्णूंचं वर्णन केल्यानंतर
पार्वती माता भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. चमत्कारुणी म्हणजे आश्चर्य वाटलं, असं काही आहे गीतेमध्ये? असं कोणतंही शास्त्र आहे? जगात शास्त्र नाहीत का? पण पार्वती मातेला माहीत नाहीत का शास्त्र सगळे? मग असं कोणतं शास्त्र आहे की जे लगेच ऐकल्यानंतर मनुष्य अमर होतो? असं कोणतं शास्त्र आहे की ज्यामुळे मनुष्य कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो? त्याला देशाची गरज नाही, त्याला काळाची गरज नाही, त्याला वस्तूची गरज नाही. अगदी भगवान शंकरांच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत ती सगळी कशी आहेत? भूते वेताळे. अशाही माणसांच्यात आपल्याला आनंदी ठेवणारं शास्त्र म्हणजे गीता आहे. मग भवानी प्रश्न करी चमत्कारोनी अधुना श्रोतुमिच्छामि गीता महात्म्यमपि गीता महात्म्यमप्यहम श्रुतेन येन देवेश हरो भक्तीर विवर्धते. मला ते ऐकायचं आहे. म्हणून पद्मपुराणात पार्वती मातेने विचारले भगवान शंकरला, मला ते सांगा. आणि मग भगवान शंकरांनी महात्म्य सांगायला सुरुवात केली. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, असं प्रत्येक अध्यायाचं महात्म्य सांगितलं. पण हे सांगत असताना भगवान शंकरांनी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा संवाद सांगितला. पद्मपुराणामध्ये आलेला आहे तो. ते तर हारू म्हणे नेजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व ते तर हारू म्हणे नेनिजे. काही सांगता येत नाही. भगवान शंकर म्हणले सांगता येत नाही, मला सांगता येत नाही. गीतेचं थोरी सांगता येत नाही. किती थोरवी गीतेची? कारण गीता म्हणजे परमात्माचं आहे ना. गीता जाणा आहे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. जसं देवाचं वर्णन करता येतं का? भगवान परमात्मा जसा मनवाचीच्या पलीकडचा आहे, अनिर्वचनीय त्याला म्हटलंय, तसा परमात्मा आहे, तशीच ही गीता आहे. काय ब्रह्मेशाने प्रशंसिजे, जे भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशाने प्रशंसिजे सनकादिकी सेविजे हे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवीजे संती सोहम भावे पारंगती रमिजेत. पण त्या गीतेचं वर्णन करा. हरो म्हणे नेनिजे ते तिचे गौरव कैसे वानावे हे शंभूचीही मती नागवे. आता नमस्कारे जे जेवे भावे हेची बरे. भगवान शंकरांनी नेनिजे म्हणावं, ज्ञानोबाराय म्हणतात ते नेनिजे म्हणतात. मग मी कसं काय सांगू शकतो? हारू म्हणे नेनिजे म्हणजे सांगता येत नाही असं नाही, पण सांगण्याच्या ते पलीकडचं आहे. सांगण्यात ते येत नाही कारण ते परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याचं स्वरूप जे आहे तिथे शब्दाचा लाग लागत नाही. म्हणून हारू म्हणे नेनिजे. अहो असं म्हटल्यानंतर कसं चालेल? काहीतरी सांगा ना, एखादी उपमा देऊन सांगा, दृष्टांत देऊन सांगा. म्हणजे सांगतो, देवी जैसे का स्वरूप तुझे. जसं तुझं स्वरूप आहे ना, तू देवी आहेस. भगवान शंकर पार्वती मातेला काय म्हणतात? देवी. या जगाताची आदिशक्ती जिला म्हणतो आपण. दोन तत्व सांगितली ज्ञानोबारायने अमृतानुभवामध्ये, शिव आणि शक्ती. काय? ऐशी जे निरुपाधिके जगाची जे जनिके वंदिले मिया मुळिके देवो देवी. ऐशी जे निरुपाधिके, एक आहे देव आणि दुसरी आहे देवी. म्हणजे ब्रह्मा आणि माया. ही सगळी सृष्टी निर्माण होण्याला कारण काय? नुसतं ब्रह्म नाही, नुसती माया सुद्धा नाही. तसे भगवान शंकर ब्रह्म आहेत आणि माया आहे. ब्रह्मही अनिर्वचनीय आहे, मायाही अनिर्वचनीय आहे. मग भगवान परमात्मा म्हणतात, जसं तुझं स्वरूप आहे ना अनिर्वचनीय, म्हणून नेनिजे म्हटलं. आणि ब्रह्म जसं नित्य नूतन, तशी माया पाहिलं गेलं तर परमात्मा स्वरूपच आहे. ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म.
हा सुरुवात काय? माया तिचे ब्रह्म, अंग आणि छाया, पुढं काय? तोडिता न तुटे, सारिता निराळे, आलिंगन तळी हारपती. पण देवी जैसे का स्वरूप तुझे, किंवा सगुण दृष्टीने जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी आदिशक्ती जी आहे तिचं स्वरूप नित्य नूतन सांगितलेलं आहे. पार्वतीचं स्वरूप कसं आहे? नित्य नूतन आहे. जगाला मोहून टाकणारी आदिशक्ती आहे. नित्य नूतन. देवी जैसे का तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे, देवीचं स्वरूप जे आहे ते नित्य नूतन आहे, देवाचं स्वरूप आहे ते नित्य नूतन आहे. म्हणजे कधी देवाला जरी पाहिलं, कधी देवीला जरी पाहिलं तरी आपल्याला आनंद आणखीन वेगळाच येतो. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, एकदा पाहिल्यानंतर असं वाटतं का बस आता परत नाही पाहायचं, काय परत परत पाहिजे असं नाही. ज्ञानोबारायांचं दर्शन घेताना आपल्याला नित्य नूतन अनुभव येतो. तसं देवीचं जे स्वरूप आहे ते देवीचं स्वरूप सुद्धा नित्य नूतन सांगितलं. देवी पुराण तुम्ही का पाहून बघा, अशा अनेक कथा आहेत की देवी नित्य नूतन आहे आणि ती आदिशक्ती आहे, जगन्माया आहे. आणि म्हणून आता भगवान शंकरांना मोहित करणारी शक्ती, भगवान शंकर सुद्धा ज्या स्वरूपामध्ये रमतात, म्हणून हे देवी जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. कारण गीता सुद्धा देवी आहे, मंत्र प्रतिपाद्य भगवती म्हटलंय. गीता हे सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदलिसे. आता देवीचं स्वरूप आहे तसं गीतेचं कसं स्वरूप आहे याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनात करू.